हे ती क्वालिफाय असेल, अर्थात नामदार चषक लोणी प्रीमियर लीग ह्या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये क्वालिफाय होण्याचा चान्स इथे मात्र आता दोन्ही टीम्समध्ये आहे. पाहुयात सुपर 8चा ए ग्रुप आणि त्यामध्ये बक्षीस फेरीमध्ये पोहोचणारी पहिली टीम कोणती असेल. टॉस जर आपण पाहिलं कनोली संघाने जिंकला, त्यानंतर PCCA ह्या संघाला इथे आमंत्रित केले बॅटिंगसाठी आणि तुम्ही पहा या ठिकाणी मात्र बाईट्समध्ये देखील अगदी PCC संघाने ह्या ठिकाणी मात्र पायरन्स क्रिकेट क्लब ह्या संघनायक हर्षल यांच्याशी थोडीशी बातचीत झाली. अगदी 70 ते 80 धावत वाढवण्याचा प्रयत्न इथे असणार आहे आणि त्यासाठी खरं तर बॅटिंगच्या माध्यमातून इथे चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय कनोली संघाकडे मात्र ताकदवान अशा पद्धतीचे गोलंदाज आहेत आणि विशेषतः भूषण गोळे आयकॉन फुल फॉर्ममध्ये तुम्हाला ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून जे पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये एक मॅन ऑफ द मॅच, चांगल्या पद्धतीची बॉलिंग, त्यामध्ये मॅच विनिंग परफॉर्मन्स बॅटिंगमध्ये आणि पहा ह्या अगदी मॅचमध्ये देखील तो परफॉर्मन्स जारी ठेवण्याचा प्रयत्न इथे प्रत्येक प्लेयरचा आणि इथे मात्र प्रत्येक आयकॉनचा इथे जो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही मॅच देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने रंगतदार अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आघाडीचे 2 फलंदाज गणेश जाधव सर ह्या टुर्नामेंटमध्ये फुल फॉर्ममध्ये जे तुम्हाला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला मॅच विनिंग परफॉर्मन्स देणारा संघनायक हर्षल भांगे. लेट्स प्ले. पहिला बॉल इथे तुम्ही पाहिलाय, खूप खरं तर जबरदस्त बॉल मैदानावरती आपण पाहिला. गुडलँथवर अगदी शोल्डर आणि अगदी फेसच्या समोरासमोरून हा बॉल अगदी तुम्ही पाहताय. परफ्यूम डिलिव्हरी म्हणावं लागेल. अगदी हलकासा बाउन्स ह्या चेंडूमध्ये इथे भूषण गोळेचा तुम्हाला जाणवला आणि पहा सिमेंट विकेटवरती अशा पद्धतीनं खरं तर बॉलिंग मैदानावरती ठेवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. कशा पद्धतीनं इथे रणनीती असणार आहे. पुढे एकदा भूषण मैदानावरती तयार. हो अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय फर्स्ट लाईन आणि पहा पहिल्या षटकापासून ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय बॉलिंगमध्ये मात्र पकड मिळवण्याचा प्रयत्न, इनिंगमध्ये पकड मिळवण्याचा प्रयत्न भूषण गोळे ह्या खेळाडूचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू त्या पद्धतीचे देखील मैदानावरती तुम्हाला रिलीज करताना भूषण गोळे पाहायला मिळाले. हर्षल भांगेसाठी खरं तर थोडीशा अडचणी निर्माण केल्यात, पण अडचणींमधून मार्ग काढणारा हा हर्षल भांगे आपण कित्येक वेळा मैदानावरती पाहिलाय. पुन्हा एकदा भूषण हर्षलसाठी हो प्रॉपर टायमिंग, लाजवाब, अप्रतिम बॉल पोहोचतोय डीप लॉंग ऑन मध्ये. अंपायरचा इशारा येईल, काय असेल? 4 धावा, 4 रन, चौकार. सीमारेषा बेदुरी गेला सनसनी चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनी चौकार. पहा या पाठीमागचे 2 चेंडू जर तुम्ही पाहिले असतील अगदी गुडलँथवरती केले होते, त्यामध्ये थोडासा बाउन्स जाणवला होता, थोडीशी हरकत करणारा चेंडू, पण हा चेंडू फुल ऑफ लेनचा होता आणि त्यानंतर इथे मात्र हर्षल भांगेच्या बॅटमधून आलेला हा सुंदर असा चौकार. अर्थात धावफलकाला स्कोर कार्डला सुरुवात झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकरवरती गणेश जाधव. पहिलं षटक पुढे एकदा भूषण गोळे इथे मैदानाच्या आतमध्ये पॉवर पेथ षटक हाताळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हो याबरोबर बॅट चेस तिथे 1-2 झेल ड्रॉप होताना तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी टीमचे ओनर कसा या पट्ट्याचा तोल फसला, डावली हातातली संधी, कारण झेल सुटला. SS कलेक्शन मेन्स वेअर कोल्हापूर. थँक्यू. पहा अजय जगताप इथे आपण पाहिले अगदी शॉर्ट फाईड मध्ये क्षेत्ररक्षण करत होते. त्या ठिकाणी मात्र एक सोपा झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला आणि एक जीवदान हर्षल भांगेला. 1 धाव देखील मिळाली. 5 धावा धावफलकावरती. भूषण गोळे तयार असेल, समोरच्या बाजूला गणेश जाधव. हो याबरोबर बॅकफुटवर जात खेळण्याचा प्रयत्न, अगदी चेंडूवरती कोणतीही गती पाहायला मिळाली नाही आणि बीट होताना पुढे एकदा गणेश जाधव या ठिकाणी तुम्ही पाहताय. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आडे ह्या गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आणि तुम्ही पाहताय उभ्या महाराष्ट्रामध्ये गणेश जाधव हे नाव अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल आणि ते का इतकं मोठं झाले त्या पाठीमागचं कारण देखील त्यांची तितकं क्रिकेटला दिलेलं योगदान, तितक्या चांगल्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये असणारं सातत्य, तितकं चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स तुम्ही या ठिकाणी पाहिला आहे. हो पुन्हा एकदा बॅट चेंज लागल्यानंतर आपण पाहतो इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं आणि खरं तर ही एक चर्चेचा विषय
ह्या ठिकाणी ठरू शकतो. ही एक चूक म्हणावी लागेल, कारण तुम्ही पहा गोलंदाजीच्या माध्यमातून बॉलिंगच्या माध्यमातून दबाव ठेवण्याचा प्रयत्न केलाय, पण क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळते आणि ह्या गोष्टींचा फायदा इथे बॅटिंग टीमला बॅट्समनला इथे झाल्याशिवाय राहणार नाहीये. पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक संपत असताना या ठिकाणी आपण पाहतोय पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघ विदाउट लॉस 6 धावा धावफलकामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. पहिलं षटक संपत असताना 6 धावा धावफलकामध्ये आल्यात. अजूनही उर्वरित 5 षटकं इथे शिल्लक आहेत आणि ह्या 5 ओव्हर्समध्ये इथे मात्र कशा प्रकारची कामगिरी केली जाणार हे आता आपण पाहणार आहोत. खूप खरं तर ह्या ठिकाणी पहा महत्त्वपूर्ण मॅच. क्वालिफाय कोण असेल, कोण लोणी प्रीमियर लीग सेकंड सीझन दुसऱ्या पर्वामध्ये इथे मात्र क्वालिफाय होणार आहे बक्षीस फेरीमध्ये हे आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 2 कडे आपण जाणार आहोत. योगेशच्या हातामध्ये बॉल, स्ट्राईक हँड वरती गणेश जाधव राईट हँड बॅटल इथे तयार आहेत. फुल टॉस आणि ह्या बरोबर पहा बॅट वरती तुम्हाला इथे बॉल पाहिजे. नो बॉल देखील या ठिकाणी अंपायर्सनं कळवलंय. कमरेच्या उंचीवरती कदाचित हा चेंडू असावा, बिमर असावा, पण इथे पहा थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे देखील आपण येणार आहोत. रिव्ह्यू इथे मात्र बॉलिंग टीम कडनं इथे मात्र जो घेतला गेलाय काय डिसिजन येणार आहे, रिव्ह्यू सक्सेस ठरतोय की अनसक्सेस ठरणार याकडे देखील सर्वांचं लक्ष. कमरेच्या उंचीवरती हा बॉल अंपायरच्या निदर्शनास आला आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र नो बॉल. अंपायर्सच्या माध्यमातून मात्र तुम्हाला या ठिकाणी मात्र डिसिजन जो पाहायला मिळतो, पण थर्ड अंपायर आपण पाहूयात इथे काय डिसिजन देणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे, कारण एक डिसिजन, एक बॉल, एक रन इथे फार महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या षटकाबद्दल आपण चर्चा केली. खरं तर भूषण गोडेनं चांगलं षटक केलं, त्यामध्ये हर्षल भांगेचा एक महत्त्वपूर्ण चौकार देखील तुम्हाला पाहायला मिळाला, पण एक कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होताना तुम्हाला पाहायला मिळाला. विकेट किपरकडनं देखील थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं. आणि त्यानंतर पाहूया आता दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न इथं बॅटिंगच्या माध्यमातून होणार का, हे देखील प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण तुम्ही पहा सुरुवातीला सकाळी 2 मॅच या ठिकाणी संपन्न झाल्या सुपर 8मध्ये, त्यामध्ये चेसिंग करणाऱ्या टीम्स या ठिकाणी मात्र सहजरित्या मॅचमध्ये जिंकताना तुम्हाला पाहायला मिळालेत आणि रिव्ह्यू या ठिकाणी अनसक्सेस ठरतोय. नो बॉल इथे कंटिन्यू असेल. नो बॉल पहा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी कमरेच्या खूप उंचीवरती हा बॉल त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला आणि नो बॉलचा डिसिजन इथे मात्र अंपायर्सकडनं पाहायला मिळतोय. फ्री हिट कंटिन्यू असेल आणि या ठिकाणी नो बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्री हिट समोरच्या बाजूला गणेश जाधव सर स्ट्राईक एंडवरती तयार, तर बॉलिंग मार्कवरती योगेश तयार असणार आहेत. फुल टॉस मिड विकेट मध्ये फ्री हिट अनिल चेंडू खाली आणि याबरोबर एक सिंगल इथे येणार आहे. गणेश जाधव सर आपण पाहतोय खरं तर खूप आक्रमक असे खेळाडू आहेत आणि कित्येक वेळा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड्स त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाले. अगदी सुरुवातीला देखील साखळी पद्धतीच्या ह्या सामन्यांमध्ये आपण पाहिलं 16 चेंडूमध्ये 50 धावा बनवणारे खेळाडू म्हणून ह्या स्पर्धेमध्ये गणेश जाधव यांचं नाव मात्र ह्या स्पर्धेच्या रेकॉर्डमध्ये मात्र जे नोंदवलं गेलं, आज देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं इथे मात्र त्या इनिंगची अपेक्षा इथे मात्र संघनायकाला टीमला गणेश जाधव यांच्या माध्यमातून जी असणार आहे. तर पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. हर्षल भांगे स्ट्राईक एंडवरती तयार. हो, याबरोबर डीप लॉंग ऑन मध्ये हर्षल भांगेच्या बॅटमधनं 1 बाउन्स बॉल जाणार आहे सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धावफलक पहा 4 धावेने पुढे एकदा पुढे पोहोचले. 12 धावा धावफलकामध्ये आल्यात. यानंतर मात्र कशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती केली जाणार हे देखील आता आपण पाहणार आहोत. आक्रमकता इथे जाणवतीये. आतापर्यंत ती बॉलिंगमध्ये होती, पण हा स्ट्रोक इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला हा आत्मविश्वास देणारा असेल. योगेश तयार असेल. समोरच्या बाजूला संघनायक हर्षल भांगे.
पुढे एकदा फुल टॉस गॅप शोधण्याचा प्रयत्न भूषण गोळे चेंडू खाली झेल होतोय आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज कॅप्टन हर्षल भंगे डगआउट मध्ये. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी टाळी. थँक्यू. पहिली विकेट आपण पाहिली हर्षल भंगेच्या माध्यमातून. 2 बाउंड्रीज त्याच्या इनिंगमध्ये आतापर्यंत तुम्ही पाहिल्या होत्या, पण त्याला देखील योगेशनं इथे परतवलंय आणि एक चांगला कॅच आयकॉन भूषण गोळे मिडॉनमध्ये घेताना तुम्हाला पाहायला मिळाली. आणि खरं तर ही टीमची एक ताकद, टीमचा एक प्लस पॉईंट म्हणावा लागेल, कारण तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं होतं अगदी एक कॅच ड्रॉप झाला, काहीसं खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं होतं, पण ह्या गोष्टीचा इफेक्ट कुठंतरी गोलंदाजीवरती देखील कित्येक वेळा जाणवताना तुम्हाला पाहायला मिळत असतो. पण तुम्ही पहा मैदानावरती अगदी काही नो बॉल देखील तुम्हाला पाहायला मिळाले होते, पण त्या गोष्टीचा विशेष असा परिणाम इथे बॉलिंग करणाऱ्या टीमवरती जाणवलं नाही. बॅटिंग टीमनं तुम्ही पाहता इथे मात्र थोडंसं दबाव तंत्र जे तुम्हाला पाहायला मिळेल, कारण मोटिव्ह स्ट्रोक देखील फार कमी जे पाहायला मिळेल आत्तापर्यंत. बॉलिंगमध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये इथे मात्र बॉलिंग करणारी टीम ही मात्र आत्तापर्यंत हवी होताना जी तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कॅप शोधण्याचा प्रयत्न भूषण गोळे पहा, पुन्हा एकदा सुंदर अशी फिल्डिंग मैदानावरती या ठिकाणी मात्र लॉंग ऑफमध्ये तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकामध्ये पुन्हा एकदा एक छोटासा बदलाव होणार आहे. 13 धावा ज्या स्कोर कार्डमध्ये आहेत. षटक क्रमांक 2 1.4 मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहता. या अगोदर देखील कशा पद्धतीचे बॉल रिलीज मैदानामध्ये केले गेलेत आणि जो चेंडू आपण हर्षल भंगेसाठी पाहिला, कदाचित शॉट खेळण्यासाठी इथे मात्र प्रवृत्त केलं गेलं आणि त्यानंतर भूषण गोळेने घेतलेला झेल इथे आपण पाहिला. पुन्हा एकदा योगेश तयार असतील तर स्ट्राईक एंडवरती गणेश जाधव तयार. रिव्हर्सचा प्रयत्न, बॅटवरती बॉल येत नाहीये. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती मात्र कोणताही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. धावफलक पुन्हा एकदा एका धावेने पुढे जाणार आहे. स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा छोटासा बदलाव जो होतोय. 14 धावा धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये 6 षटकांची ही मॅच आणि पहा 36 चेंडूमध्ये इथे प्रत्येक बॉलवरती रन येणं हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक तर खेळता येणार नाही, पण स्ट्राईक रोटेट होत प्रत्येक बॉलवरती रन येणं हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा याबरोबर बॉल खेळलाय मिड विकेट काऊ कॉर्नरमध्ये जाणार आहे. खराब फिल्डिंग आणि खराब फिल्डिंगच्या जोरावरती बॉल पोहोचतोय तिथे बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धावफलक पहा 4 धावेने मात्र आपण पाहतोय या ठिकाणी मात्र पुढे एकदा पुढे पोहोचतोय. स्कोर कार्डमध्ये 18 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना पायदन्स क्रिकेट क्लब 18 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. ओव्हर नंबर 2 संपली आहे. 3रा षटक इथे तुम्हाला पाहायला मिळेल. नामदार चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया ओव्हर नंबर 3 बॉलिंग मार्कवरती आयकॉन भूषण गोळे. टप्प्याचा बॉल त्याला उडवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र ती पूर्ण चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. प्रॉपर टायमिंग इथे पाहायला मिळालं नाही. एक सिंगल येणार आहे. धावफलक पुन्हा एकदा एका धावेने पुढे पोहोचते. पहा खरं तर आता षटक क्रमांक 3 इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. गणेश जाधव आणि जुनेद पटेल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता कुठंतरी इथे मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे एक सन्मानजनक स्कोर हा स्कोरबोर्डवरती येणं हा देखील तितकंच गरजेचं आहे. टप्प्याचा बॉल त्याला पुढे एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. या ठिकाणी कोणताही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. अगदी पिचिंग झाल्यानंतर तुम्ही पाहता इथे 1 बाउन्स हा देखील या ठिकाणी मात्र पंचांना कळवलंय, अंपायर्सनं कळवलंय. आणि पहा एक्स्ट्रा बाउन्स इथे मैदानाच्या आतमध्ये भूषण गोळे यांच्या माध्यमातून मात्र तुम्हाला जो पाहायला मिळेल. आणि पहा वेगाबरोबर खरं तर
प्रत्येक बॉलवरती वेगवेगळ्या पद्धतीचं व्हेरिएशन इथे तुम्हाला पाहायला मिळते आणि ही खरं तर एक अनुकूलता आहे. सिमेंट विकेटवरती तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे, सिमेंट विकेटवरती तुम्ही कितपत वेगावरती नियंत्रण ठेवून इथे मात्र एक चांगल्या पद्धतीने अचूक गोलंदाजी करू शकता, त्यावरनं तुमच्या गोलंदाजीचा दर्जा हा मैदानाच्या आतमध्ये ठरणार आहे. पुन्हा एकदा भूषण गोळे तयार. फुलत लेनचा बॉल अगदी ड्राईव्ह केलाय जुनेद पटेलनं, दुर्बरनं मात्र फिल्डर तिथे चेंडूला फील्ड करणार आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्कोर कार्डला छोटासा आकार देणार आहे. धावफलकावरती आपण जाणार आहोत. 20 धावा स्कोर कार्डमध्ये आल्या 2.3 नंतर आणि अजूनही यानंतर 3 ओव्हर्स येण्याचे बाकी आहेत. कदाचित रणनीती कशा पद्धतीची असणार आहे तुम्ही पाहता. आयकॉनच्या गोलंदाजीवरती भूषण गोळेला आतापर्यंत एक चौकार हर्षलनं खेळला होता, पण त्यानंतर इथे सिंगल डबल्स येत आहेत. हो, याबरोबर स्ट्रोक फसलाय, कॅच आणि इथे एक सुंदर कॅच. गणेश जाधव इथे मात्र बाद. मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. थँक्यू. 20 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. कशा पद्धतीने इथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधव इथे मात्र बाद होत आहेत. मोठी जबाबदारी होती पण ती जबाबदारी पार करू शकले नाहीत, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आयकॉन अक्षय तावरे, बारामती मोरगाव या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खूप जास्त पद्धतीने प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये मागणी असणारा हा खेळाडू. 3 ते 4 वर्षापूर्वी महाराष्ट्र प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये 12 चेंडूमध्ये 49 धावा पूर्ण केल्यानंतर आपण पाहतोय खरं तर अक्षय तावरे ह्या खेळाडूला तुम्ही पाहताय. खूप चर्चेमध्ये आणि मागणी असणारा हा खेळाडू. पुन्हा एकदा भूषण गोळे तयार. यॉर्कर लेनचा हा बॉल इथे आपण पाहतोय. अक्षय तावरे एक सिंगल इथे पूर्ण करणार आहे. धावफलक मात्र एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. धावफलकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय वाढ होते आणि ही गरज आहे. तुम्ही पहा आल्याबरोबर इथे फक्त चेंडू डिफेन्स केलाय, तितकाच चांगला चेंडू भूषण गोळेने केला होता. अक्षय तावरेला तुम्ही पाहिले आणि तुम्ही प्रत्येक टीमचा सिक्वेन्स पाहिला असेल. अगदी ह्या चेंडूनंतर अगदी त्या विषयावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. भूषण गोळे समोरच्या बाजूला जुनेद पटेल लेफ्ट हँडर बॅट्समन इथे मात्र तयार. हो, याबरोबर पहा बॉल हवेमध्ये, फिल्डर चेंडू खाली झेल, कॅच होतोय. दुसऱ्या विकेट तिसऱ्या विकेटचं पतन इथे आपण पाहतोय. जुनेद पटेल इथे बाद असेल. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. थँक्यू. इथे तुम्ही पहा पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये भूषण गोळेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. तिसऱ्या विकेटचं पतन. ह्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि आत्तापर्यंत 2 विकेट्स. गणेश जाधव सर यांना बाद व्हावं लागलं, त्यानंतर जुनेद पटेल हे देखील ह्या ठिकाणी बाद होत आहेत. तर आता अक्षय तावरे आयकॉनवरती फार मोठी जबाबदारी असणार. 3 षटकं संपलीत. 3 षटकांमध्ये 3 विकेट्स खर्च केल्यात, 21 बनवल्यात. 18 चेंडूमध्ये 21 आल्यात, तर उर्वरित 18 चेंडूमध्ये किती येणार हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. पलटवार होणार का नाही हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एक चर्चा आपण करतो. प्रत्येक टीमचा सिक्वेन्स तुम्ही पाहिला असेल. अगदी आयकॉन 1 डाऊनला स्ट्राईक, अगदी ह्याचं स्ट्रायकर म्हणून बॅटिंग करताना तुम्ही पाहिले असतील. पण अक्षय तावरेला तुम्ही पाहिलं असेल अगदी 3 ते 4 नंबरला बॅटिंगसाठी येत असतो. आणि द ग्रेट फिनिशर म्हणून अक्षय तावरेची ओळख हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे. कित्येक वेळा अगदी 6 चेंडू 20, 6 चेंडू 15, 6 चेंडू 25 अशा पद्धतीचं समीकरण अक्षय तावरेला कित्येक वेळा पूर्ण केलंय. आणि द चेस मास्टर म्हणून देखील अक्षय तावरेला तुम्ही कित्येक वेळा पाहिले. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज इथे 18 चेंडू पूर्ण खेळायचे. 18 चेंडू 3 षटकांमध्ये मात्र शेवटच्या बॉलपर्यंत इथे मात्र संघाला लीड करायचंय. एक चांगली धावसंख्या बनवायची, कारण भूषण गोळीची 2 षटकं संपली गेलेली आहेत. आता स्थानिक गोलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजी करणार आहे. त्यामुळे अक्षय तावरेला इथे मात्र एक संधी आहे. पाहूया किती धावांपर्यंत अक्षय तावरे आपल्या टीमला घेऊन जातोय, की अक्षय तावरेला बाद करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी होणार. योगेश तयार, संघनायक.
हो फुलत लेनचा बॉल भन्नाट वेगानं हा बॉल आपण पाहिलाय. रिव्हर्सचा प्रयत्न फसलाय. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानावरती या ठिकाणी अक्षय तावरेसाठी. एक पर्वणी इथे मात्र मैदानावरती तुम्हाला या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळेल. अजूनही यानंतर 2 षटकं जी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. या अगोदर भूषण गोळीची 2 षटकं तुम्ही पाहिली, खूप लाजवाब होती. त्यामध्ये मात्र 2 विकेट्स भूषण गोळेनं ज्या मिळवल्या. योगेशचं 1 षटक तुम्ही पाहिलं. पुढे एकदा 4थ्या षटकासाठी योगेशला तुम्ही पाहताय. लॉंग ऑफमध्ये पहा, प्रचंड मोठं इथे तुम्हाला कॅप पाहायला मिळेल. प्रचंड मोठी तरी बॉल जातोय. बाउंड्री लाईन पार अक्षय तावरेच्या बॅटमधनं मिळणार आहे. धावा 4 चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. पहा पिचिंग झाल्यानंतर अगदी उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर वळण घेताना हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. बॅकवर्डवरती जात मात्र एक कॅप शोधण्यामध्ये अक्षय तावरेला यश आलं. आणि पहा विकेट टू विकेट गोलंदाजी करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. लाईन आणि लेंथ ह्या गोष्टी देखील मैदानावरती तितक्याच महत्त्वपूर्ण आहेत. आणि त्या का आहेत ह्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळतील. पुढे एकदा पहा विकेट टू विकेट गोलंदाजी करणं, लाईन आणि लेंथ मध्ये इथे मात्र मिश्रण करणं हे देखील खूप गरजेचं आहे. आणि ते का आहे तुम्ही ह्या चेंडूवरती पाहिले. या अगोदरचे चेंडू आपण पाहिलं, थोडीशी रूम दिली त्या ठिकाणी, मग त्या अक्षय तावरेनं चौकार वसूल केला. त्यानंतर तुम्ही ह्या चेंडूवरती पाहताय अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र अक्षय तावरेला बीट केलंय. डॉट बॉलची नोंद होतीये. आणि समोर इतका अटॅकिंग बॅट्समन असताना समोरच्या बाजूला तुम्ही पाहता योगेश संगनायक मैदानावरती एक भन्नाट परफॉर्मन्स देत आहेत. 25 धावा धावफलकामध्ये आहेत 3.3 षटकानंतर. फुल टॉस बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. एक सिंगल इथे येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल, कदाचित फुल टॉस बॉल होता. आणि याबरोबर डिसिजन देखील मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चर्चासत्र इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. नो बॉल. पुन्हा एकदा कदाचित बिमार असावा आणि शरीराच्या कमरेच्या उंचीवरती हा बॉल पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतोय. शरीरावरती हा बॉल इथे फुल टॉस केला गेला आणि पुन्हा एकदा पंचांना मात्र त्याला दंडित केले. यानंतर पुन्हा एकदा जर अशा पद्धतीचा बॉल इथे पाहायला मिळाला तर कदाचित गोलंदाजी देखील मैदानावरती थांबवली जाऊ शकते, बंद केली जाऊ शकते. त्यासाठी चांगल्या पद्धतीची बॉलिंग करणं हे देखील मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. नो बॉल आणि त्यावरती फ्री हिट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याबरोबर पुढे एकदा अगदी डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू भूषण गोळे चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती कोणताही नसेल. धावफलकामध्ये पुन्हा एकदा छोटासा बदलाव जो तुम्हाला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्डवरती आपण जाणार आहोत. 28 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. 3.4 नंतर 3 फलंदाज आतापर्यंत खर्च केलेत. अजूनही तर गोलंदाज योगेश इथे मात्र तयार. हो याबरोबर पुन्हा एकदा बॅटची एज आणि आपण पाहतोय फाईंड मध्ये बॉल. तिथे मात्र फिल्डर चेंडूला फील्ड करणार. धावफलक एका धावेने मात्र पुढे जाणार आहे. स्कोरबोर्ड मध्ये छोटासा बदलाव होतोय. स्कोरबोर्ड मध्ये आपण पाहतोय 29 धावा. तर ह्या ठिकाणी एक पारितोषिक येते. अक्षय तावरे यांनी जर लगातारचे 3 षटकार हॅट्रिक पूर्ण केली जे कल्याणजी यादव यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाणार आहे. खरं तर ह्या फटक्यांची गरज आहे, कारण आपण पाहतोय अगदी 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलकावरती फक्त 19 आहेत. 29 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत आणि यानंतर अजून 2 षटकं बाकी आहेत. हो याच बरोबर बॉल पोहोचतोय महेश चव्हाणच्या बॅट मधनं आउट ऑफ द पार्क. आणि याबरोबर आपण पाहतोय डिसिजन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. मॅक्झिमम पॉवरफुल हिट चरण षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा पहा हा बॉल देखील स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भूषण गोळेने इथे छोटेसे प्रयत्न केले होते, पण त्या अगोदर आपण पाहतो इथे बाउंड्री लाईनला या ठिकाणी मात्र त्याच्या बॉडीचा स्पर्श होताना देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि याबरोबर षटकार. 6 धावा येणार आहेत.
4 षटकं संपली आहेत आणि या 4 ओव्हर्स नंतर इथे मात्र पायरन्स क्रिकेट क्लब 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 35 धावा, 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. मैदानात तुम्ही पाहताय खरं तर 2 विजेत्या संघांमध्ये ही मॅच आहे. अर्थात बक्षीस फेरीमध्ये क्वालिफाय कोण होणार तर दुसऱ्या बाजूला एका मॅचचा टॉस होणार आहे. त्या मॅच मध्ये ह्या स्पर्धेमध्ये दोन्ही टीमचं आव्हान टिकून ठेवण्यासाठी ती मॅच असेल. यानंतर होणारी मॅच 2 पराभूत टीम मध्ये असेल. जी टीम मॅच जिंकणार त्या टीमला इथे मात्र स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा एक संधी बक्षीस फेरीमध्ये जाण्याची असेल. पण मॅच मध्ये जर पराभूत झाला तर ही स्पर्धा इथे तुम्हाला सोडावी लागणार आहे. त्याआधी टॉस देखील इथे आपण मैदानाच्या आतमध्ये संपन्न करणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. हाय व्होल्टेज ड्रामा. अर्थात ह्या मॅच मध्ये जिंकत अगदी क्वालिफाय होण्याचा प्रयत्न बक्षीस फेरीमध्ये हा दोन्ही टीमचा असेल. ओहो, खांडून काढलाय बॉल डीप लॉंग ऑन मध्ये. प्रचंड मोठा स्ट्रोक. अक्षय तावरे देयर इज अ मॅन. जबरदस्त फटका. षटकार. 6 धावा. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. अगदी तुम्ही पाहताय अक्षय तावरे आणि भूषण गोळेमध्ये थोडीशी चर्चा सत्र इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आणि हा स्ट्रोक देखील मैदानावरती तुम्ही पाहताय. अगदी फुल ऑफ लेनचा बॉल होता. हेलिकॉप्टर उडवलं होतं आणि ते लँड झाले अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय. 6 धावा आल्यात आणि ही ओळख अक्षय तावरेची आहे. अगदी अटॅकिंग बॅट्समन, अ ग्रेट फिनिशर म्हणून अक्षय तावरेला आपण कित्येक मॅचेस मध्ये पाहिले आणि आता तुम्ही पाहताय शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. त्यामुळे अक्षय तावरे आपला रोल इथे बखूबी निभावणार आहे, देणार आहे, यात मध्ये कोणतीही शंका नाहीये. पुढे एकदा स्लोवर बॉल आपण पाहतोय. अकूट टप्प्याचा होता पण गती फार कमी पाहायला मिळाली. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय भूषण गोळे तिथे आणि याबरोबर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. अक्षय तावरे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय आणि धावफलक देखील या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे पोहोचणार आहे. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 43 धावा आल्यात. सोबत 70च्या हातामध्ये मात्र या ठिकाणी बॉल दिला गेलाय. आणि पहा उर्वरित 4 षटकांचा जर विचार केला पूर्णपणे गोलंदाजी करणारे प्रत्येक गोलंदाज विशेषतः भूषण गोळीचे 2 षटकं, योगेश यांची 2 षटकं तुम्ही पाहिली. त्यानंतर एक अतिरिक्त गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. आणि पहा आतापर्यंत गोलंदाजी करणारे गोलंदाज इथे हवे झालेत. बॅट्समन इथे आपण पाहतोय थोडेसे झुंजतात, झगडतात, संघर्ष करतात हे रणांसाठी. पुन्हा एकदा सोबत तयार. हो, पुढे एकदा अकूट टप्प्याचा बॉल होता पण गती कमी होती. इथे थोडंसं बीट केले गेले आणि पहा इथे आपण पाहतोय कमी गतीचा चेंडू इथे तुम्ही पाहत्या मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळाला. आणि पिचिंग झाल्यानंतर आपण पाहिले अक्षय तावरेची बॅट अगोदरच निघून गेली होती आणि डॉट बॉल इथे तुम्हाला स्क्रीनवरती पुन्हा एकदा पाहायला मिळाला. धावफलक पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पुढे पोहोचतोय. स्कोर कार्डमध्ये आपण पाहिले कोणताही बदलाव होणार नाहीये. स्कोर कार्डमध्ये 43 धावा आहेत. 4 अगदी 3 षटकानंतर यानंतर अजून एक डेथ ओव्हर. आता पहा स्लॉग ओव्हर्स डेथ ओव्हर मध्ये खरं तर अक्षय तावरेला तुम्ही नेहमी अटॅकिंग पाहत असता. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा बॉल डीप मिड विकेटला. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर गेल्यात तोफेचा गोळा. चेरन षटकार. आता मी नाही कोणाला बी फटका असा ध्वाधार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश लोखंडे यांचा. थँक्यू. चला यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस 2 लुझर टीम मध्ये आपण यानंतर टॉस करणार आहोत. बोथ ऑफ कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये इथे आपण उपस्थित राहायचंय आणि त्या ठिकाणी टॉस आपण करणार आहोत. जाऊया पुढे एकदा मॅच कडे. 49 सोबत 70 तयार अक्षय तावरेसाठी. हो, याबरोबर व्हाईट बॉल. खरं तर हा दबाव आहे. हा दबाव अक्षय तावरेच्या बॅटिंगचा आहे आणि तुम्ही पाहता या अगोदर एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. दबाव गोलंदाजीवरती साफ जाणवतोय. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून अक्षय तावरेची ओळख आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणीतरी स्पेशलिस्ट असतो. पहा प्रत्येक संघामध्ये एखादा
डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पण आता तर मी म्हणेल अक्षय तावरे इथे मात्र हवी आहे. पुन्हा एकदा अखुर टप्प्याचा बॉल डीप लॉंग ऑन च्या डोक्यावरनं बाय बाय करत निघून गेलाय. पुन्हा एकदा पाहायला मिळेल हा असेल षटकार. 6 रन लागोपाठचा दुसरा. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार रघुवन व श्री गणेश अहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. पहा अशा पद्धतीचे चेंडू अक्षय तावरेला तुम्ही झोपेतून उठून जरी त्याच्या पुढे केले ना तरी त्या बॉलवरती षटकार ठोकण्याची धमक हा अक्षय तावरेमध्ये आहे. तुम्ही पहा उभ्या महाराष्ट्रामध्ये अगदी आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून खरं तर क्रीडा रसिकांची मन जिंकणारा आणि तुम्ही पहा इतके शॉर्ट पिच चेंडू जर अक्षय तावरे समोर तुम्ही करत असाल तर त्याचा मुनाफा इथे तुम्हाला भोगावा लागेल. हो पुन्हा एकदा बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क आणि लागोपाठचा तिसरा षटकार अक्षय तावरेच्या बॅटमध्ये. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन स्कोअरबोर्ड वरती आपण पाहतोय 62 धावा 62 रन्स आणि पार्टनरशिप तुम्ही पहा 13 चेंडू मध्ये 41. 12 चेंडूंचा सामना केलाय 33 बनवल्यात इथे अक्षय तावरेनं. तर यानंतर होणारी मॅच देखील तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. SSC 11 लोणी आणि त्यांच्या विरोधात स्टॅलिन ही टीम मात्र तुम्हाला या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळणार आहे. अगदी राहुल जोनवाल आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारा आयकॉन तुम्ही पाहताय मनसुख शहा. हे 2 आयकॉन तुम्हाला ह्यानंतर पाहायला मिळतील. तर या अगोदरच्या षटकार हॅट्रिक साठी आपण पाहतोय कल्याणजी यादव यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र अक्षय तावरेसाठी असेल. तर शेवटचं षटक आणि पुन्हा एकदा इथे जर षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर इथे 500 रुपयांचं पारितोषिक आणि याबरोबर आपण पाहतोय बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. महेश सावंतच्या बॅटमध्ये येतोय इथे षटकार. 6 रन. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार रघुवन व श्री गणेश अहेर पाटील यांचा या 11 कनोली हा संघ जर तुम्ही पाहिला आतापर्यंत मॅच मध्ये होता पण ह्या 4 चेंडूंना पूर्णपणे ह्या इनिंग वरती पाणी फिरवले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार आहे. लागोपाठचा दुसरा बॉल महेश सावंतच्या बॅटमधनं आउट ऑफ द पार्क. 6 रन षटकार. नसतो कोणाला बी. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये महेश सावंतच्या माध्यमातून संघ अडचणीमध्ये होता. एका बाजूला अक्षय तावरेचे 3 षटकार तुम्ही पाहिलेत तर आता पुढे एकदा तिसरा येणार का. बॉल हवेमध्ये भूषण गोळे बॉल खाली कॅच होतोय आणि महेश सावंत इथे बाद. फलंदाज आउट. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. आता कसं वाटतंय. थँक्यू. डीजे थांबा. अंपायर्स काहीतरी निर्णय मैदानाच्या आतमध्ये डिसिजन देत आहेत. काय डिसिजन असेल तो याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. इथे आपण पाहतोय बॉल चेक केला जाणार आहे. ओव्हर स्टेपिंग बॉल इथे आपण पाहतोय आता चेक केला जाणार आहे. रिटर्न क्रीज साठी आपण पाहतोय इथे मात्र हा चेंडू चेक होतोय. राजू डावकर सर इथे आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या रोल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. संतोषजी भालेराव सर यांच्या माध्यमातून हा डिसिजन. तर ज्या पद्धतीनं इथे मात्र महेश सावंतची बॅटिंग तुम्ही पाहिली. 2 जबरदस्त सिक्सर्स इथे मैदानाच्या आतमध्ये आलेत. या अगोदर मात्र अक्षय तावरेचे 3 षटकार
ह्या इनिंगमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन आलेत. 74 रन्स हा डिसिजन पेंडिंग असेल. 7S लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे ही स्पर्धा अगदी 8 कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह थेट प्रक्षेपण या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळतंय. आणि याबरोबर बॅट्समन इथे आउट असेल. फेअर डिलिव्हरी UT आउट. रेड लाईट येते, फलंदाज बाद. न्यू बॅटल अझर शेख इथे मात्र न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. शेवटचे काहीशे चेंडू शिल्लक आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये एक सेट बॅटल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती असणं हे देखील फार गरजेचं आहे. अक्षय तावरेने 3 षटकार खेळले, त्यानंतर महेश चव्हाण आले, त्याने देखील लागोपाठचे 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र त्यांना बाद व्हावं लागलं. तर अझर शेख न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. या इनिंगमधील अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. ह्या 3 चेंडूवरती मात्र किती धावांची मोहर उमटवणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल, कारण खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे. सीझन 2 मध्ये इथे नामदार चषकामध्ये क्वालिफाय होणारी फर्स्ट टीम, पहिली टीम कोणती असेल याकडे मात्र आज दिवसभरामध्ये सर्वांचं लक्ष इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. प्रेक्षक देखील खूप मोठ्या प्रमाणात इथे आहेत. कॉलेजचे विद्यार्थी देखील या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि क्रिकेट म्हटल्यानंतर इथे सर्वांच्याच आवडतीचा विषय, आवडतीचा खेळ आपण पाहतोय. आणि याबरोबर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार हे गरजेचं आहे. डेथ ओव्हरमध्ये एखादा सेट बॅट्समन आणि तो आयकॉन असावा, तो स्ट्राईक एंडमध्ये मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता देखील त्याच्यामध्ये आहे. आणि अक्षय तावरेला तुम्ही आतापर्यंत पाहिले षटकार हॅट्रिक पूर्ण करणारा हा खेळाडू. 12 चेंडूमध्ये 33 बनवल्यात. 275च्या स्ट्राईक रेटनं इथे मात्र बॅटिंग करतोय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. तर पाहूया कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार. सोमनाथ तनपुरे इथे पहा बॉलिंग पार्कवरती अक्षय तावरेसाठी तयार. फुलॉट लेनचा बॉल, हेलिकॉप्टर डीप लॉंग ऑनला पाठवलंय. चरण षटकार, 6 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा थँक्यू. 5 संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीमधून संघाला इथे मात्र एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन येणारा अक्षय तावरे तुम्ही पाहताय. पुढे एकदा अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये येणार आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे भूषण गोळेच्या हातामध्ये बॉल येणार नाहीये तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण होत आहेत. इनिंग देखील मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय संपतीये. फर्स्ट इनिंग मध्ये अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा संघ तुम्ही पायरन्स क्रिकेट क्लब ह्या संघाला पाहणार आहात. कारण 4 षटकांचा खेळ संपला त्यावेळेस तुम्ही पाहिलं अगदी संघ अडचणीमध्ये होता आणि त्यानंतर अक्षय तावरेनं खेळलेले लागोपाठचे 3 षटकार आणि त्यानंतर महेश चव्हाणचे 2 षटकार इथे मात्र संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन आलेत. फर्स्ट इनिंगमध्ये स्कोरबोर्डवरती आपण पाहणार आहोत एकूण रन्स आहेत 83 आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी मात्र अर्थात क्वालिफाय होण्यासाठी 84 धाव्यांचं लक्ष इथे मात्र असणार आहे. अनया 11 कनोली ह्या संघासमोर अतिशय सुंदर दृश्य इथे तुम्हाला 7S लाईव्ह टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. कॅमेरामध्ये तर स्कोरबोर्ड आपण आता पाहणार आहोत. अक्षय तावरे 14 चेंडूमध्ये 41 नॉट आउट. महेश चव्हाण 5 चेंडूमध्ये 19. तर हर्षल भांगे 6 चेंडूमध्ये 9. जुनेद पटेलला तुम्ही पाहिलं 5 चेंडूमध्ये 6 बनवल्या. तर आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना भूषण गोळे 2 षटकं केली, 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स. अतिशय सुंदर स्पेल पाहायला मिळाला. त्यानंतर सोमनाथ तनपुरे यांना तुम्ही पाहिलं 1 षटक केलं, खूप महागडे ठरले, 21 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. त्यानंतर योगेश धोत्रे यांना तुम्ही पाहिलं 2 षटकं केली, 26 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. तर समोदात्तर खूप महागडे ठरले, एका षटकामध्ये 27 धावा खर्च करत कोणतीही विकेट समोद यांना च्या माध्यमातून जी मिळाली नाही. बघा 83 धावा तर बनवल्यात, 84 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. तर यानंतर आता इनिंग ब्रेकमध्ये यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस इथे आपण करणार. चला बोथ ऑफ कॅप्टन्स, शॅलियन टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारी दुसरी टीम
साई छत्रपती 11 लोणी बोथ ऑफ कॅप्टन्स आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. तर यानंतर टॉस इथे आपण करणार आहोत. बोथ ऑफ टीम्स चला आणि ह्या टॉस मॅचचा टॉस करण्यासाठी नगर जिल्ह्यातील एक दर्जेदार आणि ऑलराऊंडर खेळाडू, खऱ्या अर्थानं परदेशवारी करत नगर जिल्ह्याचं नाव साता समुद्रापलीकडे नेणारा खेळाडू अर्थात अमोल डुबे सरांना माझी विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. बोथ ऑफ कॅप्टन्स प्लेइंग 11 आणि द्या आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इथे मात्र हा टॉस इथे आपण संपूर्ण करणार आहोत. ही मॅच देखील तुम्ही पाहिली. फर्स्ट इनिंगमध्ये 83 धावा बडवल्यात. खूप जबरदस्त बॅटिंग अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये अक्षय तावरेला तुम्ही पाहिलं. 83 बडवल्यात, 84 बनवायच्यात आणि ह्या 84 धाव्यांचा पाठलाग मैदानावरती केला जाणार की नाही हे देखील खरं तर एक प्रश्नचिन्ह, हे मात्र एक कोडा आहे. आणि 11 कनोली संघासमोर हे टार्गेट मैदानामध्ये ठेवलंय. त्या संघामध्ये देखील तुम्हाला भूषण गोळेसारखा आयकॉन ह्या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. स्थानिक खेळाडू देखील तितकेच ताकदवान आहेत. आयडॉल देखील तितकेच ताकदवान मैदानामध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. टॉस ह्या ठिकाणी मात्र संपूर्ण होतोय. अमोल डुबे द ग्रेट आयकॉन ऑफ अहमदनगर याच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी सर चला पटकन. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय नामदार चषक प्रेझेंटेशन बॉक्स मधून. अर्थात 2 लुझर टीम मध्ये या ठिकाणी तुम्हाला टॉस पाहायला मिळणार आहे. एका बाजूला श्री छत्रपती 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तर त्यांच्या विरोधात असणारा स्टॅलियन हा संघ देखील पाहायला मिळेल. आणि टॉस त्यांच्या शुभ हस्ते होतोय. अर्थात नगर जिल्ह्यात ते ग्रेट आयकॉन अमोल डुबे सर. टॉस का बॉस कोण ठरणार? हॅलो, स्टॅलियन संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. घेऊ पुढे एकदा टॉस इथे आपण संपन्न करतोय. हेड कॉल. हेड. टॉस विन. चूज टू फील्डिंग सर. फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. अभिनंदन तुमचं. शुभेच्छा या मॅच साठी. आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू.
वेळ इथे आपल्याकडे खरंच कमी आहे. प्रेझेंटेशन बॉक्समधनं मी समालोचक राहुल बोंबे पुन्हा एकदा सर्वांचं नामदार चषक अर्थात लोणी प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये सुपर 8च्या ह्या थरारामध्ये सर्वांचं स्वागत करतो. मी मात्र थोडासा थांबतो. तुम्ही अजिबात कुठे जाऊ नका. कॉम्बॉक्समध्ये आवाज ऐकायला मिळेल मनोज बेल्लेकर सरांचा. थँक्यू. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतरच्या चेंडूवरती आलेले एक सिंगल अशा एकूण 9 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष करून अगदी आपण पाहतोय की आता 84 धावसंख्येचा पाठलाग पाहता पाहता पहिल्या 4 षटकामध्ये धावसंख्येचा दुष्काळ पडला गेला होता पहिल्या डावामध्ये. पण त्यानंतरच्या 2 षटकात जी काही अफलातून फलंदाजी आपण महेश चावडा आणि त्याचबरोबर अक्षय तावरेची जी पाहिली ना तिथून पुढे आपल्याला 83 उभा राहिलाय. 84चा पाठलाग आहे आणि या 84चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 चेंडूत 9 धावा येताना पाहायला मिळाल्यात. फिरोज उर्फ पापा या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडूची उंची तर खूप आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल झालाय आणि इथे परतावं लागेल विजय वायकरला. फलंदाज क्रमांक पहिला बाद. लावा ते गाणं. संधी साधून इथे पठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाट पहिलाच चेंडू अगदी आपण पाहिलं त्याच्यावरती चौकार आल्यानंतर असं एक वेळेस वाटलं गेलं की आता ही आक्रमकता सातत्याने पाहायला मिळेल. परंतु फिरोज पठाण उर्फ पापा काय करामत करताना पाहायला मिळालाय. त्यांनी 4थ्या चेंडूवरती विजय वायकरला 0वरती बाद करण्यात यश मिळवलेलं आहे. विजय वायकरच्या रूपाने हा पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. आणि अनय 11 कनोली संघाला बसलेला हा एक जबरदस्त धक्का आपल्याला जो पाहायला मिळतोय. विजय वायकरच्या रूपाने पहिला धक्का तर बसला गेला. आता 3ऱ्या क्रमांकावरती नवीन आपल्याला जो पाहायला मिळेल तो फलंदाज असेल अक्षय फांगे. पहिल्या सामन्यात ज्या प्रकारचं बक्षीस होतं तसंच बक्षीस आत्ता सुद्धा आहे. अनय 11 कनोली संघाचे संघमालक अजय जगताप यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपये आणि अर्धशतक पूर्ण करणाऱ्या फलंदाजाला 4100 रुपये हे बक्षीस कंटिन्यू असणार आहे. नवीन फलंदाज अगदी आपण पाहतो अक्षय फांगे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 9 धावा धापल करते. फिरोज तयार आहे सिटी इन कडून. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतो अक्षय भंगेसाठी जो होता इथे चेंडू बॅटचा मिलाप होताना पाहायला मिळत नाहीये. शांत प्रकारचं अगदी वातावरण. विशेष म्हणजे इथं आपल्याला पाहिजे की या मैदानावरती या सामन्यात विजय कोण मिळवणार. जो संघ विजय मिळवेल एका 2 व्हीलरचा तर मानकरी फिक्स आहे. एक बक्षीस पण फिक्स आहे. बरेच जण विचार करतात की पहिला संघ मालक कोण जो या 4 गाड्यांपैकी या गाडीचा मानकरी ठरेल. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू हवेत गणेश जाधव खूप दूरवरती पाहायला मिळाले. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं जे आहे ते आता संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापणकरती धावसंख्या 1 बाद 9 30 चेंडू 75 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव आणि पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. कल्याणजी यादव यांच्यातून सुद्धा एक प्राइज या ठिकाणी जे आलेलं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. कल्याणजी यादव यांच्यातून 500 रुपये. संघमालक अजय जगताप यांच्यातून 1100 रुपये म्हणजे 1600 रुपयाचं बक्षीस आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. मुख्य व्यासपीठातून सुद्धा अतिथी कक्षामध्ये अगदी आपण पाहतोय खूप सारा मान्यवर वर्ग ठिकाणी अगदी स्थानापन्न झालेला आहे. याही सगळ्या मान्यवर वर्गाचं मनापासून या ठिकाणी स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगला सामना सर्व खेळाडूंना या ठिकाणी पाहायला मिळतोय. या सगळ्या मान्यवर वर्गाचं मनापासून स्वागत. नामदार चषकामध्ये लोणी प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अजर शेख आलाय नवीन गोलंदाज 30 चेंडू 75चा पाठलाग करायचा आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि 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 मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद. मला नाचायचंय. लावा ते गाणं.
संधी साधूनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. शॉर्ट पिच चेंडू निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय, पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की बॅटच्या बॉटमला चेंडू लागला गेलाय आणि नंतर उंची खूप मिळाली. या फटक्यावरती इथं कुठेतरी फलंदाज नाराज होताना पाहायला मिळालाय. गोलंदाज टप्पा पर्यंत नाराज होता, पण जसा झेल झाला तिथे महेश चव्हाण खूप दूरवर धावत पडत जाऊन झेल घेताना पाहायला मिळालाय. आणि एक चांगला झेल, कारण ज्या चेंडू हवेमध्ये होता त्यावेळेस अगदी पूर्णपणे बैठक म्हणून बसले होते गोलंदाज अझर शेख. आणि जसा झेल झाला त्यानंतर अझर शेखचं आणि गणेश जाधवचं सेलिब्रेशन आणि सगळ्या खेळाडूंचं सेलिब्रेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं आहे. मोठी विकेट आली आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय तो आहे आयकॉन भूषण गोळे. जे काय करायचंय ते आता भूषण गोळेला करायचंय. अनया 11 कणोलीचा संघ कॉलबॅक मधून इथं सुपर 8ला पोहोचलेला आहे. सुपर 8 मधून तो संघ बक्षीस मध्ये पोहोचणार का, म्हणजे अजय जगताप यांचा संघ बक्षीस फेरीत पोहोचणार का विजू भाऊंचा संघ बक्षीस फेरीत जाऊन जे पोहोचणार. बिग हिट आणि इथे मात्र महेश चव्हाणच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे दस्तक्षरण. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटका. षटकारांनी चिवरपणे खातं खोललं गेले. भूषण गोळे याच्याकडून धापाला करता धावसंख्या 15 धावा आहेत. आजर वरती केले गेले आक्रमण दरम्यान आपण पाहतोय. जिंकण्यासाठी एकूण धावा 84 बनवायच्या आहेत. रिवाचा प्रयत्न या ठिकाणी अगदी आपण पाहतोय केला गेला होता. इथे बॅट्स आणि बॉलचा मिलाप होताना पाहायला मिळत नाहीये. मी त्या दिवशी एक निश्चितप्रमाणे गोष्ट सांगितली. हिंदी में कहावत है, अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. लेकिन भूषण भाई यहाँ पे घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत नहीं है. बऱ्याच वेळा अगदी आपण पाहतो हा रिवर्सचा फटका अगदी आपण पाहतो. स्विचीचा फटका आपण पाहतो. ये लग गया तो आबाद, अगर नहीं लग गया, अगर टाइमिंग गलत हो गया तो कर देता है बर्बाद. ह्या गोष्टी आपण सातत्याने पाहिलेल्या आहेत. अझर तयार आहे. 15 धावा आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिलं शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगला पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे भूषण गोळेच्या बॅटमधून. सीमारेषा भेदून गेला सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. हेंगुडीचे धावफलक वाढलाय. धावफलकर धावसंख्या 19 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित 26 चेंडू आणि 65 धावसंख्यांची खेळी अजून या दरम्यान बनवायची आहे. धावफलकर धावसंख्या अगदी आपण पाहतो 19 धावा आहेत. 26 चेंडूमध्ये 65 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. पायरेट्स क्रिकेट क्लब आणि अनया 11 कणोली ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिलं हलक्या तरी चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. एक बक्षीस आलेलं आहे. संघ मालक अनया 11 कणोली संघाचे संघ मालक अजयजी जगताप यांच्या त्यांनी प्राइज भूषण गोळे जर संघाला विजय मिळवून देत असतील तर भूषण गोळे यांना मिळणारे तब्बल 11,000 रुपये. 11,000 का इनाम. हा ट्रेलर आहे. पिक्चर अजून यायचा बाकी आहे. शुक्रवारी दरवर्षी पिक्चर नवीन तयार होतात ना, थिएटरला येतात. अगदी तशी परिस्थिती. या दरम्यान चेंडू मात्र लॉंग आपला तिथे 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 भूषण गोळे पाथ. बिग विकेट. भूषण गोळीची खेळी संपवण्यात आली आहे. बिग विकेट. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधूनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. थँक्यू डी से उजवेशीच्या 12 बाहेर चेंडूचा मिस टाइम फटका झाला. तिथेच निश्चितप्रमाणे भूषण गोळेला कळलं गेले की आता इथं वाचणं थोडंसं अवघड आहे, कारण तिथं क्षेत्ररक्षका क्षेत्र तावरे होता.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, तिथं मात्र झेल जाताना पाहायला मिळालाय. आणि आज जर काय कामगिरी करताना या ठिकाणी पाहायला मिळालाय. तुम्ही वारंवार गोष्टी पहा, जसा चेंडू बॅट वरती आलाय ना, तीच गोष्ट लक्षामध्ये आली भूषण गोळेच्या की आपण खूप मोठी चूक केलेली, आणि तिथं सेलिब्रेशन होताना पाहायला मिळाले. धावा फलकावरती धावा संख्या अगदी आपण पाहतो इथे धक्का क्रमांक तो बसला गेलेला आहे, तो तिसरा आहे. 19 धावा आहेत, 2 षटकं संपलीत, उर्वरित 24 चेंडू आणि बनावाच्यात 65 धावा. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय उर्वरित 24 चेंडू जे बाकी राहिले आणि 65 धावा संख्येचा पाठलाग या दरम्यान अजून नाही करायचे. 3 बाद 19 धावा या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहतोय धावफल करते. या विकेटसाठी अझर शेखला 500 रुपयाचं बक्षीस असेल साईनाथ साळवे यांच्या माध्यमातून. हे बक्षीस निश्चितप्रमाणे अझर यांच्यासाठी जे असणार आहे. अझरची कामगिरी अप्रतिम होताना पाहायला मिळाली. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे वाईट बॉलचा इशारा. रिव्ह्यू घेतलाय, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वाईट आहे की नाही ते मात्र पाहिलं जाईल. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलेला आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. धापरकर धावा संख्या 19 आहे. 3 फलंदाज निश्चितप्रमाणे बाद असले आपल्याला पाहायला मिळते. अक्षय तावरे आलाय गोलंदाजी मार्ग, पहिला चेंडू तर डॉट आलाय. आज ऊन मात्र मी म्हणतोय उन्हाचा तडाखा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. पण विशेष करून आपल्याला पाहिजे की आज या स्पर्धेमध्ये ऊन वारा पाऊस याहीपेक्षा सगळ्यांचं लक्ष लागलं गेलं की या स्पर्धेमध्ये बक्षीस फिरमध्ये पोहोचणारे 2 संघ कोणते ते ठरवणारा निश्चित प्रमाणात सामना आपल्याला या ठिकाणी तो पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय पंचांना पार करून. या दरम्यान अगदी आपण पाहिले परत एकदा उंची खूप तिथं अक्षय तावरे डाऊन द बॉल आणि विकेट. कॉटन बोल्ट फलंदाज बाद अक्षय भांगे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. समोरच्या बाजूला शालेय विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी जिथं साईड स्क्रीन समोर बसलेले आहेत त्यांना एक विनंती राहील की आपण त्या ठिकाणून उठायचे. जसे कॉलेजचे विद्यार्थी उठले तसे इतरही व्यक्तींना विनंती राहील आपण ती जागा सोडा. थँक्यू. म्हणजे जे बोला सर बॉल पाहिजे, बॉल द्या मैदानाच्या. तिसरा षटक चालू आहे त्यामुळे जुना चेंडू. चर्चा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय की यामध्ये जिंकणारा संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचणार आहे. पर्व दुसरं आहे
आणि विजूभाऊंना ही गोष्ट निश्चितप्रमाणे लक्षामध्ये असेल. विजूभाऊ मागच्या वर्षी पर्व पहिल्यामध्ये पहिला संघ होता ज्याला स्पर्धा सोडावी लागली होती, बरोबर का? ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते. पण ह्या वर्षी पर्व दुसऱ्यामध्ये पहिला संघ पाहायला मिळेल का जो बक्षीसमध्ये पोहोचणार आहे? अजून प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हाचा उलगाडा 6 षटकांशिवाय होणार नाही. नवीन चेंडू पाहिजे तिकडे, स्टेजवरती एक नवीन चेंडू पाहिजे. द्या स्टेजवर पाहिजे, स्टेजवर. बॉल अजून पाहिजे का सर? सतीश सर अजून एक. ओके चला, झाला. ओके थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये जुना चेंडू निश्चितप्रमाणे जो आपल्याला पाहायला मिळाला आहे, तर मैदानाच्या बाहेर स्टेजवरती नवीन चेंडू. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये यासाठी की तिसरा षटक चालू आहे. जर दुसरा असता तर नवीनच द्यावा लागला असता. तिसरा षटक चालू आहे, बॉल बदलला म्हणून जुना चेंडू आपण पाहिलेला आहे. पण स्टेजवरती नावा का? प्रश्नचिन्ह आहे. हो हो हो, अक्षय तावरे काय करावाच करते. समाज अख्तरची खेळी संपुष्टात आली आहे. हो गई गलती, हो गई भूल, दांडी गुल. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधली थेट पटकन घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी. परफेक्ट यार चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला आहे आणि थोडासा शफल झाला होता आणि जसा शफल झाला तसा परफेक्ट यार्क होताना पाहायला मिळाला आहे. आणि समज अख्तरची खेळी संपुष्टात आली. 5वा फलंदाज बाद 19 धावसंख्येवर. जिथे 2 बाद 19 होत्या, 2 बाद 19, 3 बाद 19, 4 बाद 19, 5 बाद 19. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक पूर्ण होणार का? अक्षय तावरे इथे हॅट्रिक पूर्ण करणार का? संधीचं सोनं होणार का? साहेबराव नांदवळकर जे शाहीर होऊन गेलेत ते नेहमी म्हणायचे की आत्या वेळेला जर लावल्या मिशा तर त्याला काका म्हणाल का? आत्या वेळेला जर लावल्या मिशा तर त्याला काका म्हणाल का? आणि एकदा जर संधी निघून गेली तर ती परत येईल का? रिवाचा प्रयत्न होता इथे, मात्र विकेट हॅट्रिक पासून थोडासा दूर राहिलाय. ज्यांना ज्यांना लकी ड्रॉचे कुपन्स घ्यायचे त्यांनी लकी ड्रॉचे कुपन्स घ्या. कुपनची किंमत 20 रुपये आहे आणि या 20 रुपयाच्या लकी ड्रॉच्या कुपनमधून तुम्हाला मिळणार आहे एक स्पोर्ट्स सायकल. यावेळी चेंडू परत येतात भन्नाट वेग. आतापर्यंत चेंडू टाकले ते अक्षय तावरेने 5, एकही धाव खर्च केलेला नाही, प्लस 2 विकेट घेतलेले. या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय शरद आहेर पाटील उपस्थित झालेले आहेत. भाऊंच्या ठिकाणी मनापासून स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान चेंडू कव्हरला जो खेळला गेला तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि मिडन ओव्हर एकदा जोरदार टाळ्या, प्लस 2 विकेट. अक्षय तावरे निर्धाव षटक टाकताना पाहायला मिळाला. षटक संपलं गेलं. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तिसरं निर्धाव षटक या ठिकाणी आपल्याला पाहिले मिळाले. पहिलं आलं होतं ते युवराज गुंजाळ याच्या वतीने निर्धाव षटक. दुसरं निर्धाव षटक आलं करुण कुमार डुकरे याच्या वतीने आणि तिसरं निर्धाव षटक आलं ते अक्षय तावरे याच्या रूपानं. सॉरी, तिसरं निर्धाव षटक आहे. पहिलं शुभम शेळके, दुसरं युवराज गुंजाळ आणि तिसरं अक्षय तावरे. नवीन गोलंदाजी मार्ग आपण पाहू. शैलेश बेंद्रे, शैलेश तयार. इथे आपण पाहतोय मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर रन.
नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या 25 धावा आहेत. एक शॉर्टपिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. गोलंदाज मार्कवरती शैलेश लापड पाहतोय. दोन्ही मयूर खेळपट्टीवरती आहेत. एक मयूर सोनवणे आहे ज्याने षटकार खेळलाय आणि एक मयूर हमरे तो नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. आणि इथे मात्र जेल सुटलाय. जीवनदान जे आपल्याला पाहायला मिळतंय मयूर सोनवण्याला. कसा या पठ्याचा तोल फसला. डावली हातातली संधी कारण झेल सुटला. एसएस कलेक्शन मेन्स वेअर कोल्हारचे प्रोप्रायटर शादाब शेख व सैजाद शेख सांगतात. एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने धावसंख्या 26 आहे. 4थं षटक चालू आहे. 5 बाद 26 धावा पालकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलपट्ट्याचा चुंडीचे प्रमाण अगदी आपण पाहिलंय. मिड विकेटला चुंडी येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या दरम्यान एक सिंगल आहे. 5 बाद 27 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि 57 धावा अजून या दरम्यान आपण व्हायच्या आहेत. या दरम्यान शॉट पे चेंडू मयूरच्या बॅट पुढे चेंडू फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. धावफलकातील धावसंख्या जी आहे ती 30 आहे. 14 चेंडूमध्ये 51 धावसंख्येचा अजून एक पाठलाग करायचा आहे. मित्रांनो, एक 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही एक क्लिप सातत्याने पाहत होतात की कोणत्या तरी एका संगमनेरमधील क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एका खेळाडूने 11 चेंडूवरती 11 षटकार मारलेले. तो प्लेअर आज आलाय. अकरा चेंडूमध्ये 11 षटकार लागोपाठ. ती व्हिडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होताना पाहायला मिळाली. आणि 11 चेंडूमध्ये 11 षटकार मारणारा खेळाडू जो आता स्ट्राईकला खेळतोय तो मयूर सोनवणे. तो हा खेळाडू आहे. त्यामुळे सामना अजून संपलेला नाहीये. कुछ भी हो सकता है. मयूर सोनवणे अगदी आपण पाहू. इथे 13 चेंडू आणि बनवायचे आहेत आसुरे 51 धावा. या दरम्यान अगदी आपण खोलपट्ट्याचा चेंडू शतक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगल एका सिंगलच्या रूपाने धापलक पडतो पोहोचेल. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 5 बाद 34 लॉस ऑफ फायदेकडे फॉर कंप्लीट. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर याचकडून ही पहा ओव्हर संपली. लकीड्रॉचे कुपन्स ज्यांनी अजून घेतले नसेल त्यांना विनंती राहील. लकीड्रॉचे कुपन्स आपण सर्वांनी या ठिकाणी घ्यावेत. बारा चेंडू 50. अक्षय तावरे तयार. या दरम्यान हेलिकॉप्टर शॉट आणि विकेट. फलंदाज बाद. गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी.
थँक्यू डीजे. इथे एक बक्षीस आले अक्षय तावरे यांच्यासाठी लागोपाठच्या 3 विकेटला अर्थात विकेट हॅट्रिकला आमचे मित्र विनायक शेठ उंडे, एक आदर्श गाव भागडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या वतीने 1100 रुपयाचं प्राइज असेल. 1100 रुपये जमा आहेत. अक्षय तावरे यांच्यासाठी विकेट हॅट्रिकला 1100चा प्राइज. अजून एक गोष्ट निश्चितप्रमाणे सांगेल, 12 चेंडू 50 महाराष्ट्र प्रीमियर लीगला बनवायच्या होत्या, झाल्यात. राजगुरुनगर खेडच्या मैदानावरती सुद्धा राजगुरुनगर खेड वर्सेस नारायणगाव असा एक सामना 12 चेंडू 48 3 चेंडू राखून सामना संपलाय. पण ती सिच्युएशन, ते मैदान, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. 12 चेंडू 50चा सामना महाराष्ट्र प्रीमियर लीगला याच अक्षय तावरेने जिंकून दिलेले आहेत. आणि आज अक्षय तावरेच्या विरोधात ह्या धावा होणार का हे पाहायला सुद्धा खूप मजा येणार आहे. एक धावा आली, 35 धावा, शेवटचे 10 चेंडू आणि 49 धावा, 10 गेंदे 49 रन, 10 चेंडू 49 धावा संख्येचा अजूनही पाठलाग करायचा आहे. सिंगल डबलने फारसा आता परिणाम किंवा पायरन्स क्रिकेट क्लब खूप म्हणजे अडचणीत सापडेल असं अजिबात नाही. सिंगल डबलने काम चालणार नाहीये आणि 11 कणोली संघासाठी. आणि या दरम्यान भन्नाट वेग पाहायला मिळाला. अजून एक चेंडू लाट येताना पाहायला मिळेल. मयूर आहे जो स्ट्राईकला, 5 चेंडूमध्ये एक धाव मयूरची आहे आणि 1 चेंडूमध्ये अजून एकही धाव नाही. अर्थात राहुल सिसोदिया याला खातं खोलायचं बाकी आहे. गोलंदाज अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती अक्षय तावरे, एक निर्धाव षटकाच्या अगोदर त्याने टाकलेला आहे. अक्षय तयार. What a catch! Nice caught. अजून एक विकेट. फलंदाज बाद. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर पुणेचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. मयूर आमऱ्याचा एक चांगला झेल आपल्याला या ठिकाणी तो पाहायला मिळाला आहे. आणि तिथे झेल जर आपण पाहिला शैलेश बेंद्रे यांनी घेतला एक लाजवाब झेल. तर आता स्वतः मैदानाच्या आतमध्ये संघ मालक अजयजी जगताप इथे प्रत्येक षटकारासाठी हनुमंत दादा गव्हाणे अर्थात अनिमा यांच्या वतीने 500 रुपये, अंकुश शेकडे सर यांच्या वतीने 500 रुपये, सचिन इंगे सर सर किती 500. मी म्हणलं 5 बोटे गेली, तुमच्या 5 बोटांची किंमत आम्ही काय करावी सर. त्या 5 बोटांचा अर्थ कळणारच नाही कोणाला. तीन मित्रांच्या वतीने एका षटकारासाठी 1500 रुपये. हो 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 भन्नाट वेग होता मित्रांनो. अक्षय तावरे आता अशा रेकॉर्ड वरती उभा आहे. 11च्या 11 चेंडू डॉट आहेत. प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायचंय लागोपाठची दोन्ही षटकं निर्धाव येणार का, हे रेकॉर्ड होणार का. आणि जर रेकॉर्ड झालं तर अक्षरशः मैदानावरच्या टाळ्यांचा कडकडाट थांबणार नाही. जर रेकॉर्ड झालं तर अनेकदा जोरदार टाळ्या अक्षय तावरेसाठी. दोन्ही षटकं निर्धाव आहेत आणि विकेट एकूण 4. जबरदस्त कामगिरी मोरगाव बारामतीचा असणारा खेळाडू अक्षय तावरे, पायरन्स क्रिकेट क्लबचा आयकॉन. जबरदस्त कामगिरी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव आणि ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चला यानंतरच्या सामन्यासाठी मात्र दोन्ही संघाने तयारीमध्ये राहायचे. आजच्या दिवसभरात ते नॉकआउट राऊंड यानंतरच्या मॅच पासून सुरू होणार आहे. आणि बाप रे लखन गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू 49. निस्ता चेंडू हातात घेतला तरी 2000चं बक्षीस होतं हनुमंत शेरगावणे यांच्या वतीने. हे सगळे डिक्लेअर झालं होतं आणि आता 2000 प्राइस द्यावा लागणार आहे.
या दरम्यान लखन गोलंदाजी मार्कवरती आहे. एक चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळाला. शेवटचे 5 चेंडू आणि 49 धावा. सामन्यामध्ये औपचारिकता असं म्हणजे हरकत नाहीये. जीतने वाली टीम प्राइज में. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. या चौकाराच्या पण धापला पुढे जाऊन पोहोचेल. धाबरा का धावसंख्या 39. 7 फलंदाज 12. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 4 बनवायचे आहेत. 45. विजयाच्या घरामध्ये फक्त प्रवेश करायचा बाकी राहिलाय पायरन्स क्रिकेट क्लब. घरामध्ये प्रवेश करायचा बाकी राहिलेला आहे. गोलंदाज तयार. लखनचा हा चेंडू अतिशय सुरेख निश्चितप्रमाणे पाहिले मिळालाय. लखन गव्हाणे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस अजून एक चेंडू डॉट. आतापर्यंत चेंडू टाकले 4च धावा खर्च केल्यात. 3 चेंडू डॉट. 1 चौकार जाताना पाहिले मिळालाय. लखन गव्हाणे एक चांगली गोलंदाज आणि जेव्हापासून लखनची एंट्री या टीम मध्ये होताना पाहायला मिळाली तेव्हापासून ऑनलाईनला बराचसा मित्र परिवार सातत्याने म्हणायचा लखन भाई कब बॉलिंग करेंगे आप. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला गेलाय कावू कॉर्नरला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाही असं आपण म्हणूया आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकाचे रन. स्टेशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंगे. छत्रपतींचा छावा यावेळेला 6 धावा. श्री साई वेंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. धाप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहतो 45. शेवटचा 1 चेंडू आणि 39 धावा बनवायच्या आहेत. लखन तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय रिवर्सचा प्रयत्न आणि या स्पर्धेमध्ये बक्षीस मध्ये पोहोचलेला पहिला संघ आहे पायरन्स क्रिकेट क्लब. या टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. पायरन्स क्रिकेट क्लबचं मनापासून अभिनंदन. टीम ओनर म्हणून पायरन्स क्रिकेट क्लब कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमचा आयकॉन अक्षय तावरे, कॅप्टन हर्षल भांगे, त्यानंतर या खेळाडूंची यादी आपण पाहिली. प्रज्वल बिडवे, सुनील धोत्रे, प्रशांत पुंड, त्याबरोबर शक्ती मगर, शैलेश बेंद्रे, लखन गव्हाणे, हर्षल ब्राह्मणे, जुनेद पटेल, अजर शेख, अक्षय नालकर, गणेश जाधव, फिरोज पठाण, महेश चव्हाण, सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन. या स्पर्धेमध्ये बक्षीस फेरीमध्ये पोहोचलेला पहिला संघ आहे पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. अभिनंदन.